यस, चेक करायचंय स्टंपला चेंडू लागलाय की नाही. तर रिव्ह्यू घेतला जाईल तोपर्यंत आपण नितेश मंचावरती उपस्थित आपण सन्मान घेऊया. सर्वप्रथम प्रवीण दादा यांचा सत्कार आणि सन्मान करताना आपल्याला बघायला मिळतील. कैलास मात्र्यांचे शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते. तसेच मितेश थांबायचं, मितेश नाही, वाईट बॉल. कुठलाही चेंडू आणि स्टंपचा संपर्क नाहीये, वाईट बॉल. पुन्हा एकदा मी विनंती करेन, धनेश कडू यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या धनेश कडू, नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण नेहमीच पाहत असतो, धनेश कडू यांना. हर्षल स्मॅशर्सचे मालक हर्षल तांडेल गुड्डू यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. कुणाल तांडेल यांना देखील विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती. आणि क्लीन बोल्ड अल्विन तांडेल यांचा देखील शुभ सन्मान असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम या अल्विन तांडेल. मच्छिंद्र तांडेल बाला यांना देखील विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती. नक्कीच यानंतर विनर मध्ये सामना झाल्यानंतर आपण करावे पोल मधून एक सामना खेळवणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. करावे गावातील टीम्स. करावे आपला वॉर्ड वाईज जो 8चा पूल आहे त्याच्यानंतरचा आपण तो पूल खेळणार आहोत. त्याच्यानंतरच्या त्या पुढच्या लढत असतील. पहिल्याच सामना आपल्याला बघायला मिळेल सिवूड चॅलेंजर्स बनाम ओम प्रथमेश. त्या पूलमधली पहिली मॅच आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाला आपण विनंती करूया का आपण सज्ज राहायचं पुढच्या मॅचसाठी. जशी विनरची मॅच होईल त्यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे, त्या देखील आपण उपस्थित राहायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर उपस्थित दाखवायची आहे. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रतीक. येस, वाईड बॉल. एक धावसंख्या मिळेल संघाची धावसंख्या 31. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय. गोलंदाज अजय भोईर. 9 चेंडू 15 धावा विजयासाठी. विहान एटकोपर खेळणे संघाला. पुन्हा एकदा लाईन खराब, वाईट बॉल. एक धावसंख्या मिळेल. पुन्हा एकदा अजय भोईर. आगामी चेंडू विष्णूसाठी. हा चेंडू केला टॅप. ताकद आहे फटक्यामध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 36. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 बॉल आणि 10 धावा. लाईन खराब आहे. यष्टी रक्षण खराब आहे. त्याचा फायदा मिळतोय विहान एटकोपर खेळणे संघाला. 1+1 या मिळतील 2 धावा. आठ चेंडू आणि 8 धावेची गरज विजयासाठी. विहान एटकोपर खेळणे संघ. 8 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज विजय भोईर, अजय भोईर. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळेल. 7 बॉल 7 धावा. 7 चेंडूंमध्ये 7 धावेची गरज असेल कोपर खेळणे संघाला. विहान एट कोपर खेळणे संघ. 1+1 पुन्हा एकदा नो बॉल. ह्या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे 41. आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा लाईन खराब. 1+1 या मिळतील 2 धावा. आणि आता मात्र विहान एट कोपर खेळणे संघ विजयापासून दूर असेल फक्त आणि फक्त 5 धावा. 3 धावेपासून दूर असेल.
व्हाईट बॉल